इथे संबंध लावते त्याचं कारण सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये सातत्याने अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, हेल्थ सेंटरच्या प्रायमरी हेल्थ सेंटर मधल्या आमच्या सगळ्या परिचारिका बहिणी असतील, विना अनुदानितच्या शिक्षिका असतील, या सगळ्या मायमाऊल्यांचे पगार, ज्यांचा हक्काचा कष्ट केलेला पगार आहे, जो पगार त्या सातत्याने मागतात, तो पगार सरकार त्यांना देत नाही. तिथे पगार द्यायला त्यांच्याकडे अजिबात पैसे नाही आहेत. मात्र एका योजनेसाठी मात्र ते पुढे येतात. बरं, जेव्हा ते योजनेसाठी पुढे येतात, खरं तर मी महिला सक्षमीकरणावर अजिबात जास्त वेळ घालवणार नाही, कारण माझं काम दानवे दादांनी फार सोपं केलंय आणि त्यांनी बऱ्यापैकी या योजनांची उजळणी केली आहे. पण माया हो, ज्या सगळ्या आमच्या ज्या बहिणी बसलेल्या आहेत, मला एक तुम्ही सांगा, तुमचं वय साधारणतः 40 असेल, 50 असेल, 60 असेल, जे काही असेल ते असेल. तुमच्या भावाचंही वय तुमच्याच बरोबरीने असेल, 25 असेल, 35 असेल, 45 असेल, 65 असेल. माय तुमचा भाऊ हा तुम्हाला आता अचानक मिळाला का तुम्ही जन्माला तुमच्या जन्मापासून मिळाला? जन्मापासून मिळाला. आता मला असं सांगा की जर शिंदे साहेबांचं वय साधारणतः 60च्या पुढचं वय आहे, तर शिंदे साहेबांना बहिणी या जन्मापासून झालेल्या असतील ना. 60 वर्षामध्ये महाराष्ट्रातली एक पण माय माऊली त्यांची बहीण नव्हती आणि अचानक या सगळ्या बायका त्यांच्या बहिणी झाल्या. मला काही म्हणजे कोणच उलगडत नाहीये की या बायका आधी बहिणी नसतात. 21 वर्ष आधीची बहीण नसते आणि ती 21 वर्षाच्या नंतरची डायरेक्ट बहीण होते. हे कोड काही मला म्हणजे दया कुछ तो गडबड आहे. बरं, या सगळ्या बहिणींमध्ये सुद्धा काही बहिणी लाडक्या आहेत आणि काही बहिणी दोडक्या का बरं आहेत ते कळत नाही. काही बहिणी त्यांच्या प्रचंड लाडक्या आहेत. म्हणजे पूजा खेडकरच्या प्रकरणामध्ये जर UPSC सांगते, ऑब्जेक्शन घेते, कॅट ऑब्जेक्शन घेतं आणि त्याच वेळेला डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग मात्र त्यांना क्लिअरन्स देतं. डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग अखत्यारीत येतो ते मोदीजींच्या, तिथे तिला क्लिअरन्स मिळतो. म्हणजे पूजा खेडकर ही एक लाडकी बहीण होते. इकडे राज्यामध्ये सुद्धा OBCचं अवनत गटाचं प्रमाणपत्र तिला मिळतं, ते शिंदे साहेबांच्या कारकिर्दीत मिळतं. म्हणजे इथे सुद्धा शिंदे साहेबांची लाडकी बहीण पूजा खेडकर असते. पुण्यामधलं आरोग्य प्रमुखाचं जे पद आहे ते पद पुण्यातल्या सगळ्या सेवा ज्येष्ठतेचे नियम डावलून, पुण्यातले जे सगळे सिनियर डॉक्टर्स आहेत, जे सरकारी रुग्णालयांमध्ये सेवेत आहेत, त्या सगळ्यांना डावलून डॉक्टर मानसी नावाच्या एका अत्यंत नवागत डॉक्टरला ते पद दिलं जातं. म्हणजे डॉक्टर मानसी ही त्यांच्यासाठी लाडकी बहीण असते. अगदी त्याच वेळेला सातत्यानं महिलांच्या प्रश्नांवर बोलण्यापेक्षा, महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांवर बोलण्यापेक्षा लोकांच्या आयुष्यात डोकावणे आणि लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणे असं करणाऱ्या वाघबाई सुद्धा त्यांची लाडकी बहीण असतात. परंतु कोपरखैरनेचं प्रकरण असेल, उरणचं प्रकरण असेल, विरार वसईमध्ये ज्या पद्धतीने भर दिवसा एका मायमाऊलीवर सपासप वार झाले, ही मायमाऊली असेल, या सगळ्या बहिणी मात्र दोडक्या बहिणी आहेत. या बहिणींकडे अजिबात सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही. वरुण फडणवीस असं म्हणतात की हे विरोधक जे आहेत ते फेक नरेटिव्ह तयार करतात. कसलं फेक नरेटिव्ह तयार केलं जातंय? फडणवीस साहेब, तुमच्याबद्दल जे जे म्हणून म्हणणं येतंय ते सगळं सत्य आणि सत्य येतं. जे जे म्हणून तुमच्याबद्दल लोक बोलत आहेत ते वास्तव आणि वास्तवच बोलत आहेत. याच पुण्यातल्या एका भाजपच्या अधिवेशनामध्ये फडणवीस साहेब धादांत खोटं बोलत होते आणि धादांत खोटं बोलताना ते असं म्हणाले की आरक्षणाची कालमर्यादा फक्त आणि फक्त 10 वर्षांची होती आणि 10 वर्षांची कालमर्यादा असताना ती कालमर्यादा मोदी आणि वाजपेयीजींच्या काळामध्ये वाढवली गेली. दादा हो, माध्यमांच्या समोर जाहीरपणे सांगितलं पाहिजे की फडणवीस साहेब, तुम्ही कॉप्या करून पास झालायत का? तुम्हाला अभ्यास नावाची काही गोष्ट माहित आहे का? स्टेट्स अँड मायनॉरिटीज नावाच्या पुस्तकामध्ये 1930 ला आरक्षणाची मूळ संकल्पना आली आणि त्यानंतर आरक्षण भारतीय राज्यघटनेमध्ये घेताना त्या आरक्षणाचे 2 प्रकार केले. एक राजकीय आरक्षण आणि दुसरं सामाजिक शैक्षणिक. सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाला कुठलीही मर्यादा नव्हती. कालमर्यादा होती ती फक्त आणि फक्त राजकीय आरक्षणाला. पण फडणवीस साहेब म्हणतात तीच कालमर्यादा मोदी आणि वाजपेयींच्या काळात वाढवली गेली.
फडणवीस साहेब महाराष्ट्रातली जनता धोत्रावर इन करत नाही. महाराष्ट्रातली जनता डोसक्याला गोड तेल लावत नाही. भारतीय राज्यघटना 1950 ला पारित झाली. 50 ला आरक्षणाची संकल्पना आली. 50 पासून 10 वर्ष म्हणजे 1960. 60 ला भाजपचं सरकार केंद्रात होतं का? 60 ला ज्यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवली ती काँग्रेस होती. त्यानंतर 70 ला सुद्धा तुम्ही सत्तेमध्ये नव्हतात. मोदीजी तर कुठल्या तरी रेल्वे स्टेशनवर चाय पीत विकत असतील. मग तुम्ही आणलं कुठून हे नरेटिव्ह? फडणवीस साहेब धादांत खोटं बोलत तुम्ही एक एक गोष्ट लोकांच्या गळी उतरवायचा प्रयत्न करता. आता त्यांनी एक नवा मुद्दा काढलाय. म्हणजे लाडक्या बहीण योजनेचं तर ते खोटं नरेटिव्ह करतातच करतात. लाडकी बहीण योजना म्हणताना म्हणतायत की आम्ही आमच्या बहिणींना सक्षम करतोय. जर बहिणींना खरंच सक्षम करायचं असेल आणि एवढा संस्कार संस्कृती लाडकी बहीण लाडका भाऊ एवढं सगळं गोंजारत बसायचं असेल तर बहिणींनी उत्तर द्यायचं. बहिणींनो, तुमच्या घरामध्ये लग्न कार्य असेल, मोठा समारंभ असेल, काहीही कार्यक्रम असेल आणि तुम्ही तिथे गेलात आणि तुम्हाला आहेर दिला, भावाने तुम्हाला 1 लाखाची जरी साडी घेतली आणि तुमच्या नवऱ्याला काहीच दिलं नाही, तुमच्या लेकराला पण दिलं नाही, घेता तुम्ही? अरे इथं सगळे दाजी बेरोजगार आहेत, सगळे भाचरे उपाशी तपाशी फिरायला लागलेत. भाच्यांना काही नाही, दाजीला काही नाही आणि बहिणीला 1500 रुपये द्यायची भाषा करतोय गडी. येड्यात करता होय आम्हाला तुम्ही. जर एवढी बहिणींची काळजी असेल ना फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब, एवढीच बहिणीची तुम्हाला काळजी असेल तर महाराष्ट्रातले अवैध असणारे ड्रग्जचे सगळे कारभार ज्यामुळे बहिणींचे नवरे आणि बहिणींची लेकरं ही उघड्यावर पडतायत, रस्त्यावर येत आहेत, उद्ध्वस्त होत आहेत, तर पहिल्यांदा सगळे दारूचे धंदे बंद करा, जुगार मटक्याचे धंदे बंद करा, मग बहिणींची काळजी असल्यासारखं सांगा. आणि राहिला प्रश्न फेक नरेटिव्हचा, काय 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 बोलतात. तडीपार फॅन क्लबचे अध्यक्ष अमित शहाजी, हा संत तुकोबारायांनी सांगितलंय, अरे म्हणता कारे येते पेराल ते उगवते. जर तुम्ही पेरणी करत असाल तर उगवण करून पीक कापायची जबाबदारी आमची आहे. आम्ही ती फार इमाळे बारे पार पाडू. हे तडीपार फॅन क्लबचे अध्यक्ष इथं येऊन आम्हाला शहाणपण सांगतात. आम्ही वारंवार सांगतोय की शहासाहेब आणि मोदीजी आम्हाला कायदा नक्की शिकवावा, आम्हाला कायदा नक्की शिकवावा. पण आम्हाला कायदा कुणी शिकवावा? आम्हाला कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवावा. आम्हाला कायदा गोधरा हत्याकांडातल्या तडीपार गुंडांनी शिकवू नये. आम्हाला कायदा अशा लोकांनी शिकवू नये ज्यांच्या कपड्यावर जस्टिस लोयाच्या रक्ताचे डाग आहेत. अशा लोकांनी आम्हाला कायदा शिकवायची गरज नाही.